हाय गाईज, भरत गांधळे व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज रविवार. आज शेतामध्ये आलो होतो. शेतामध्ये यासाठी आलो होतो की घरी गाया म्हशी आहे, त्यांना खायला घ्यायला आलो होतो घ्यायला. ठीक आहे. तर इथं मकान ते नारळाचं झाड आहे. नारळाच्या झाडाला नारळ आल्यात पण छोटे, अजून काही एवढे मोठे नारळ नाही. ठीक आहे, मोठे होतं ते अजून. पाणी खूप आहे. पाणी म्हणजे शेताला पाणी कमी आहे, नारळाच्या झाडाला पाणी नारळामध्ये जास्त आहे. आणि बाकी आंब्यांचे झाडं जुने खूप आहे, जे की आजोबांपासून आहे किंवा आजोबांच्या वडिलांपासून ही झाडं आहे. आणि काही लावलेली झाडं आहेत. आता मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे जुनं झाड आहे आणि तिकडे एक जुनं झाड आहे, जे की ज्यावेळेस त्याला जर आंबे आले तो ते आंबे जर उतरवायचे असेल तर कमीत कमी 3-4 जण, कमीत कमी 2-3 दिवस आंबे ते लगातार उतरवतात. तर इतका आंबा येतो. आणि यावर्षी कमी आला आहे. 1 वर्षानंतर, म्हणजे 1 वर्ष गॅप घेऊन 1 वर्षांनी चांगला आंबा येत असतो. ठीक आहे. तर आता ही आहे कलमी आंबे. यांना पण आंबे आले. याच्यात वेगवेगळ्या जाती आहे. एक बदामी आहे, केशर आहे, असे 1-2 जातीच्या ह्याच्यामध्ये आंबे आहे. 6-7 झाडे. आणि हा इकडचा आहे, हा गावरान आहे. त्या वर्षी आंब्याच्या झाडाला खूप आंबे आले. मागच्या वर्षी कमी होते. पण पाहू एकंदरीत आंब्याची शेती खूप मोठी आहे. त्याचं एक आपण उदाहरण पण पाहणार आहोत. आपण शेतकरी आंब्याला ॲज अ बिझनेस म्हणून नाही पाहत. आता फॉर एक्झाम्पल जर बिझनेस म्हणून पाहिला, त्या वावरामध्ये मी खूप सारे शेतकरी आहे जे की आंब्याचा बिझनेस म्हणून नाही पाहत. आता जर विचार केला आपण तर ठीक आहे, बिझनेस म्हणून पाहिला असता तर हे 2-3च झाडं आहेत, तर मी इथं आंब्याचा बाग बनवला असता, इथं पण बनवला असता. पण नाही, आपण आंबे घेतो कायासाठी, तर आपण घरगुती खाण्यासाठी, दुसरं नातेवाईकांना देण्यासाठी. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे चला आपल्या गावात बाजार येतात, बाजारात आपण विकून थोडेफार पैसे करू शकतो. पण मोठ्या लेवलला आपण कोणता शेतकरी त्या पद्धतीने विचार नाही करत. तुम्ही अंबानीचं एक्झाम्पल घ्या. थोडीशी माहिती सांगतो मी. अंबानीने गुजरातमध्ये त्यांचा आंब्यांचा प्लॅन्ट बनवलेला आहे. आंब्यांचा प्लॅन्ट त्यांचा 600 एकरमध्ये. 600 एकरमध्ये त्यांनी 1.5 लाखाहून जास्त झाडं लावलेली आहे. आणि 1.5 लाखाहून जास्त झाडं लावून त्या झाडांमध्ये 200 व्हरायटी वेगवेगळ्या आहे. माझ्या आता इथं मी तुम्हाला बाग दाखवली, याच्यात 2-3 व्हरायटी आहे. तुम्ही एक बदाम पाहू शकता, एक केशर आहे, अजून एक आहे, त्याचं नाव मला माहीत नाही, पण आहे जे की चांगले गोड लागतात. तसे त्यांच्याकडे 200 वेगवेगळ्या जाती आहे. जे अंबानीने लावलेला आंब्याचा मोठा प्लॅन्ट आहे, किंवा त्यांची बाग म्हणू शकतो आपण. ते ॲज अ बिझनेस म्हणून पाहतात. मार्केट व्हॅल्युएशन जर आंब्याचं पाहायचं तर मी परवा नगरमध्येच विचारलं होतं की कसे डझन आहे, तर मला 400 रुपये डझन सांगितलं. 400 रुपये डझनमध्ये आंब्याची क्वालिटी पाहतात तर लो होते ॲक्च्युली, प्रॉपर नाही. तसं मग चांगला आंबा जर घ्यायचा असेल तर आपल्याला 600 रुपये, 550 रुपये डझननी भेटतात, 200 रुपये किलोनी भेटतात. ठीक आहे. तर मग अंबानीने जे 600 एकरमध्ये 1.5 लाखाहून जास्त झाडे लावल्यात, त्याच्यात 200 जाती व्हरायटी वेगवेगळ्या आहे. ठीक आहे. आणि त्याचा जो सेल आहे तो 500 रुपये डझनपासून 1500. कारण ते 200 जातीमधले काही इंडियन आहे, काही बाहेरच्या वेगवेगळ्या आंब्याच्या जाती आहे. ज्यावेळेस तो माल बाहेरमध्ये जातो त्यावेळेस मे बी 1500 रुपये डझननी माल सेल होत असतात. 500 रुपये डझनपासून 1500 रुपये डझनपर्यंत सेल होतो. त्यांचं व्हॅल्युएशन त्यांनी काढलं होतं, 1 एकरमध्ये 6 कोटी रुपये ते कमवतात. मान्य आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, सगळ्या गोष्टी, पण ॲज अ ते त्या लेवलला विचार करतात, त्या पद्धतीने एक्झिक्युशन करतात. ओके, त्यांचे स्वतःचे मोठमोठाले डीमार्ट आहे किंवा अजून पण शॉप आहे मोठमोठाले वेगवेगळ्या सिटीमध्ये, किंवा बाहेर त्यांचा एक्सपोर्ट आहे, त्या लेवलला ते करू शकतात. ठीक आहे. पण आपण पण आपल्या लेवलला, मी म्हणतो जे गावात विकायचं ते आपण सिटीमध्ये विकू शकतो, तालुक्यात पण विकू शकतो. त्या पद्धतीने पॅकिंग करू शकतो किंवा त्या पद्धतीने ॲडव्हर्टाइजमेंट करू शकतो. भरपूर साऱ्या गोष्टी असतात, पण ते पॉसिबल नाही होत.
आपला शेतकरी इतकं लक्ष नाही देत. स्वतः मी जरी विचार केला तर मी काय करतो, जॉबच करतो. आता शेतीत नाही उतरलो किंवा उतरत नाही, त्याचे वेगवेगळे रिझन आहे. ठीक आहे, तर तो पार्ट नाही आता आपला व्हिडिओचा आंब्यांचा पार्ट. तर किती 6 कोटी रुपये तो अंबानी हे कमवतात आंब्याच्या बागेतून. म्हणजे किती मोठा रेव्हेन्यू आहे हे आपल्याला इथं समजतं. 600 एकर जर तुम्हाला सांगतो की तासाच्याच म्हणजे त्यात नशीब पण लागतं. सर्वांना सगळ्या गोष्टी साध्य नाही होत. मग चांगल्या आयडिया असतात, सगळ्या गोष्टी असतात, एक्झिक्युशन होतं, पण प्रॉफिट काय होत नाही हे मला पण माहीत आहे. तर ठीक आहे, अशी एक छोटीशी गोष्ट होती आंब्याची. एकंदरीत आहे मार्केट आहे आंब्यांना. जर चांगल्या पद्धतीने आंब्याची शेती केली ना तर खूप चांगलं मार्केट आहे. आता वेगवेगळ्या व्हरायटी आहे, त्या पद्धतीत माल पण येतात. आता मी घरापुढं लावण्यासाठी काही आंबे मागवले होते, त्यावेळेस त्यांनी त्या व्हरायटी दाखवल्या होत्या. आता पाहू आपण आल्यानंतर. त्यापेक्षा ही जी जुनी झाडं आहे ना, त्या झाडांना तर मी म्हणतो तोडच नाही, कलबीची नाही, कसलीच नाही. आता हे पुढच्या आंब्याला आलेले आंबे मी झूम करून दाखवतो. अलीकडच्या याला नाही, तर 2 आंबे झूम केल्या दिसतात का नाही बघा. ते फक्त तिथं तेवढ्याच एरियात तिथं आंबे, इकडे पुढच्या भांडील नाही. त्याचे 2 आंबे, मी पलीकडच्या आंब्याचे ते आंबे असतील.